नमस्कार. मी निहाल ढालाय आपलं सहर्ष स्वागत करतो N51 न्यूजमध्ये. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. कोरोची येथे श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने बलिदान मास मूक पदयात्रेची सांगता. देव, देश आणि धर्मासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेले बलिदान हे अद्वितीय आहे. महाराजांचे केवळ जय जयकार करून चालणार नाही, तर त्यांचे तेजस्वी आचार विचार डोक्यात घेऊन ते प्रत्यक्ष जीवनात आत्मसात करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन कोरोची येथे आयोजित करण्यात आलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास सांगता समारंभात करण्यात आले. श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान कोरोची यांच्या वतीने गेल्या 1 महिन्यापासून सुरू असलेल्या बलिदान मास मूक पदयात्रेची सांगता आज अत्यंत शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात पार पडली. यावेळी गावातील शेकडो धारकरी, शिवभक्त आणि माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या मूक पदयात्रेचा प्रारंभ ग्रामदैवत मारुती मंदिर येथून करण्यात आला. प्रारंभी प्रेरणा मंत्र आणि श्री संभाजी सूर्योदयचे सामूहिक पठण करण्यात आले. त्यानंतर भगवे ध्वज हाती घेतलेल्या धारकऱ्यांनी गावातून पदयात्रा काढली. ही यात्रा लक्ष्मी मंदिर, जैन बस्ती, छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्टेशन रोड, छत्रपती संभाजीनगर, शिवनगर, साई कॉलनी, पाण्याची टाकी, एसटी स्टँड आणि झेंडा चौक मार्गे मार्गस्थ झाली. या मार्गावर ग्रामस्थांनी ठिकठिकाणी यात्रेचे स्वागत केले. शेवटी पुन्हा मारुती मंदिर येथे येऊन ध्येय मंत्रासह यात्रेची सांगता करण्यात आली. सांगता सभेत बोलताना उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले की छत्रपती संभाजी महाराजांचा जय जयकार केवळ शिवजयंती आणि शंभू जयंती पुरता मर्यादित न ठेवता तो सदैव आपल्या चित्तात असणे आवश्यक आहे. शंभूराजांनी धर्मासाठी सोसलेल्या यातनांचे विस्मरण होऊ न देता येणारी पिढीही निर्व्यसनी आणि चारित्र्य संपन्न घडली पाहिजे, असा सूर यावेळी उमटला. या संपूर्ण महिनाभरात कोरोची गावातील युवकांनी आणि धारकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने आणि संयमाने या उपक्रमात सहभाग नोंदवला. या सांगता समारंभावेळी संपूर्ण परिसरात शिवमय आणि धर्ममय वातावरण निर्माण झाले होते. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा N51 न्यूज.